भविष्य मालिका आणि 2026 युगाचा अंत ही नवीन सुरुवात. नमस्कार मित्रांनो. काळ हा अनंत आहे, पण मानवाचे आयुष्य मर्यादित आहे. आपण ज्या काळात जगत आहोत त्याला कलियुगाचा अंत किंवा युगसंधीचा काल म्हटले गेले आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने सध्या संपूर्ण जगात, विशेषत भारतात खळबळ माजवली आहे. ते म्हणजे ओडिशाचे महान संत संत अच्युतानंद दास यांनी 600 वर्षांपूर्वी लिहिलेली भविष्य मालिका. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2026 सालासाठी भविष्य मालिकेत नेमका काय इशारा देण्यात आला आहे? काय खरोखरच 2026 हे विनाशाचे वर्ष ठरणार आहे, की इथूनच सत्ययुगाची पायाभरणी होणार आहे? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त भविष्यवाणी नाही, तर येणाऱ्या काळाचा आरसा आहे. भविष्य मालिका हे केवळ एक पुस्तक नाही, तर ती एक अशी चेतावणी आहे जी मानव जातीला सुधारण्यासाठी देण्यात आली होती. संत अच्युतानंद दास आणि त्यांच्या 25 सखांनी ताडपत्रावर जे लिहून ठेवले ते आज तंतोतंत खरे होताना दिसत आहे. मग ते नैसर्गिक आपत्ती असो, विचित्र रोग असो, किंवा देशाच्या सीमेवर वाढणारा तणाव. पण 2026 बद्दल जे लिहिलं आहे ते वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. भविष्य मालिकेनुसार 2024 आणि 2025 ही वर्ष म्हणजे केवळ ट्रेलर होती. खरा सिनेमा, किंवा ज्याला आपण महापरिवर्तन म्हणू शकतो, त्याची सुरुवात 2026 पासून होणार असल्याचे संकेत मिळतात. या काळाला त्यांनी युगाचा संधी काळ म्हटले आहे. जेव्हा एक युग संपते आणि दुसरे सुरू होते, तेव्हाचा जो मधला काळ असतो तो अत्यंत वेदनादायी असतो आणि संघर्षाचा असतो. आणि आपण नेमके त्याच काळातून जात आहोत. सर्वात आधी ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलूया. भविष्य मालिकेत स्पष्टपणे लिहिले आहे की जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा पृथ्वीवर मोठे बदल घडतील. 2025 मध्ये शनी आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश करत आहे आणि 2026 मध्ये त्याचा पूर्ण प्रभाव दिसून येईल. ज्योतिषशास्त्रात आणि भविष्य मालिका या दोन्हींच्या मते हे संक्रमण जगासाठी सोपे असणार नाही. जेव्हा जेव्हा शनी मीन राशीत येतो तेव्हा इतिहासात मोठे बदल घडले आहेत. यावेळी हे बदल नैसर्गिक, राजकीय आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यावर असतील. 2026 सालासाठी सर्वात मोठी भीती जी व्यक्त केली आहे ती म्हणजे नैसर्गिक आपत्तीचा. भविष्य मालिकेत लिहिले आहे की जेव्हा आकाशात 2 सूर्य दिसतील तेव्हा समजून जा की विनाश जवळ आला आहे. याचा अर्थ अनेक अभ्यासक असा लावतात की कदाचित एखादा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येईल. आण्विक स्फोटाचा प्रकाश सूर्यासारखा भासेल. पण नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत 2026 हे वर्ष खूप कठीण जाण्याची शक्यता आहे. भूकंप, पूर आणि चक्रीवादळे यांची तीव्रता इतकी असेल जी मानवाने यापूर्वी कधीच पाहिली नसेल. पृथ्वीचा अक्ष बदलेल आणि त्यामुळे ऋतुचक्र पूर्णपणे कोलमडून पडेल. जिथे वाळवंट आहे तिथे पूर येईल आणि जिथे नद्या वाहतात तिथे दुष्काळ पडेल. हे सर्व वाचताना भीती वाटू शकते, पण हे सत्य स्वीकारणे काळाची गरज आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भविष्यवाणीकडे. महायुद्ध. भविष्य मालिकेत तिसऱ्या महायुद्धाचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत आणि या युद्धाचा केंद्रबिंदू आशिया खंड असेल असे मानले जाते. 2026 मध्ये जागतिक राजकारणात अशा काही घडामोडी दिसतील की ज्यामुळे बलाढ्य देश एकमेकांसमोर उभे राहतील. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर भारताला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल. भविष्य मालिकेत असे म्हटले आहे की सुरुवातीला भारताला त्रास होईल, अनेक संकटे येतील, पण शेवटी विजय धर्माचाच होईल.
हे युद्ध केवळ शस्त्रांचे नसेल तर ते विचारांचे असेल. एकीकडे अधर्मी शक्ती असतील आणि दुसरीकडे धर्माचे पालन करणारे लोक. या युद्धात भारताची भूमिका काय असेल? भविष्य मालिका म्हणते, भारत हा विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल, पण त्याआधी भारताला अग्निदिव्यातून जावं लागेल. अंतर्गत बंडखोरी आणि बाह्य आक्रमण या दोन्हीचा सामना एकाच वेळी करावा लागू शकतो. 2026 मध्ये भारताला राजकीय अस्थिरता किंवा मोठे राजकारण बदल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. नेत्यांचे मुखवटे गळून पडतील आणि सत्य जनतेसमोर येईल. जो राजा किंवा जो नेता धर्माच्या मार्गावर चालेल तोच टिकेल. बाकीचे काळ्या ओघात नष्ट होतील. अधर्म बाबींचा विचार केला तर 2026 हे वर्ष मोठ्या आध्यात्मिक आर्थिक मंदीचे वर्ष असू शकते. कागदी चलनी नोटांचे महत्त्व कमी होईल आणि सोन्या चांदीचे किंवा वस्तू विनिमयाचे महत्त्व वाढेल असे संकेत भविष्य मालिकेत मिळतात. आणि आपण ज्या डिजिटल युगात जगत आहोत ते कधीही कोलमडू शकते. एक मोठी सोलर फ्लेअर किंवा सायबर हल्ला संपूर्ण बँकिंग व्यवस्था ठप्प करू शकते. भविष्य मालिका आपल्याला स्वावलंबी होण्याचा सल्ला देतो. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, स्वतःचे अन्न पिकवण्यासाठी क्षमता आहे, तोच त्या कठीण काळात जगू शकेल. शहरातील उंच इमारती ओसाड पडतील आणि लोक गावाकडे धावतील असे चित्र रंगवण्यात आले आहे. पण हे सर्व घडण्यामागे उद्देश काय? ईश्वराला विनाश का हवा आहे? मित्रांनो, जुनी इमारत पडल्याशिवाय नवी इमारत बांधता येत नाही. कलियुगातील पाप, अधर्म, भ्रष्टाचार आणि निसर्गाची हानी इतकी वाढली आहे. पृथ्वी मातेचा भार हलका करणे आवश्यक आहे. 2026 मध्ये होणारा विध्वस्त खरं तर शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. यालाच प्रलय म्हटले जाते. पण हा पूर्ण प्रलय नाही, तर हा खंड प्रलय आहे. म्हणजे मानवजात पूर्णपणे नष्ट होणार नाही, पण लोकसंख्येत मोठी घट होईल. केवळ तेच लोक वाचतील जे स्वास्तिक आणि शाकाहारी आहेत आणि ईश्वराच्या नामाचा जप करतात. भविष्य मालिकेत कल्की अवतार बद्दल सुद्धा भाष्य केले आहे. जरी कल्की अवताराचे पूर्ण प्रकटीकरण अजून बाकी असेल तरी 2026 पासून त्यांच्या शक्तीचा प्रभाव जाणू लागेल. जगात अनेक ठिकाणी दैवी चमत्कार घडतील. भक्ताचे रक्षण करण्यासाठी अदृश्य शक्ती कार्य करतील. ओडिशातील जगन्नाथ मंदिरातून काही विशेष संकेत मिळतील. जेव्हा जगन्नाथपुरीच्या मंदिरातून दगडे पडतील किंवा ध्वज वारंवार पडेल तेव्हा समजायचे की वेळ जवळ आला आहे. आणि मागील काही वर्षात आपण अशा घटना पाहिल्या आहेत. 2026 मध्ये एका विचित्र आजाराचा किंवा महामारीचा सुद्धा उल्लेख आहे. जो आजार औषधाने बरा होणार नाही तर केवळ नामस्मरणाने बरा होईल. विज्ञानाचे सर्व तख्त जिथे अपयशी ठरतील, माणसे चालता चालता खाली पडतील. हे ऐकताना विचित्र वाटेल, पण करोना काळात आपण याची झळक पाहिली आहे. भविष्य मालिका म्हणते की पुढचे संकट त्याहून मोठे असू शकते. तथापि या सर्व अंधारात आशेचा किरण सुद्धा आहे. भविष्य मालिका ही केवळ भीती दाखवण्यासाठी नाही तर सावधान करण्यासाठी आहे. 2026 हे वर्ष भक्तांसाठी सुवर्ण काळ ठरू शकते. जो माणूस सत्य, अहिंसा आणि धर्माचे पालन करेल त्याला या विनाशाची झळ बसणार नाही. त्याला ईश्वरीय संरक्षण मिळेल. त्यामुळे घाबरून जाण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करणे जास्त महत्त्वाचे आहे. या काळात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. शक्तीची उपासना वाढेल. समाजात लपलेले ढोंगी साधू आणि गुरु उघडे पडतील. खरा धर्म काय आहे हे लोकांना समजेल. लोक दिखाऊ भक्ती सोडून खऱ्या अर्थाने अध्यात्माकडे वळतील. 2026च्या शेवटी आणि 2027च्या सुरुवातीला परिस्थिती हळूहळू निवळायला सुरुवात होईल असेही काही अभ्यासकांचे मत आहे.
पण तोपर्यंत हा काळ परीक्षेचा काळ आहे. भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर ओडिशा हे भविष्यातील आध्यात्मिक केंद्र बनणार आहे, असे भविष्य मालिकेत म्हटले आहे. पण संपूर्ण भारतवर्षात मोठे बदल घडतील. उत्तरेकडील नद्यांचा प्रवाह बदलेल. हिमालयात मोठे बदल होतील. मित्रांनो, आपण काय करावे हा प्रश्न तुमच्या मनात नक्की येत असेल. भविष्य मालिकेत उपाय खूप सोपे सांगितले आहे. एक, नामस्मरण. आपल्या इष्टदेवतेचे सतत नामस्मरण करा. 2, सात्विक आहार. मांसाहार आणि व्यसनापासून दूर राहा, कारण येणाऱ्या काळात हे पदार्थ रोगांचे कारण बनतील. 3, सत्संग. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. 4, निसर्गाचा आदर. निसर्गाची हानी करणे थांबवा. 2026 हे वर्ष आपल्या संयमाची आणि श्रद्धेची परीक्षा घेणारे वर्ष आहे. अच्युतानंद दासांनी 600 वर्षांपूर्वी जे पाहिले त्यांचे शब्द खोटे ठरू शकत नाही, असा विश्वास कोट्यावधी लोकांना आहे. शेवटी 2026 मध्ये काय होईल हे पूर्णपणे ईश्वराच्या हातात आहे, पण तयारी करणे आपल्या हातात आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नसून जागे करणे आहे. वेळेची वाळू वेगाने सरकत आहे. घड्याळाचे काटे 2026 कडे सरकत आहे. आपण तयार आहात का? जर आपण आजही धर्माच्या मार्गावर परतलो तर कदाचित विनाशाची तीव्रता कमी होऊ शकते. कारण प्रार्थना आणि सामुदायिक साधनेमध्ये नियती बदलण्याची ताकद असते. चला तर मग आपण सर्वजण मिळून संकल्प करूया की आपण चांगले वागू, चांगले कर्म करू, येणाऱ्या काळाचा धैर्याने सामना करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.